आज आपल्यासोबत कवी दिनकर जोशी सर आहेत. दिनकर जोशी सरांना अंबेजोगाई तालुकाच काय, महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी कवी म्हणून त्यांची ओळख आहे. आज मराठी भाषेचा दिन आहे, मराठी भाषा दिन आहे. या निमित्त दिनकर जोशी सरांच्या वतीनं एक मराठी कविता सादर केली जाणार आहे, ती आपण ऐकू. तू हिरवे हिरवे व्हावे, मातीला रंग मिळावे, मुठभर पकडून माती तू सोने फुलवित जावे. तू हिरवे हिरवे व्हावे, मुळांनी शोधित जावे, या मातीमधले रंग पानांनी ओढीत जावे. या वाऱ्यामधले गंध मुळांनी शोधित जावे, या मातीमधले रंग पानांनी ओढीत जावे. या वाऱ्यामधले गंध कण वेचून वेचून सगळे, कण वेचून वेचून सगळे, चांदणे तुझे बहरावे. तू हिरवे हिरवे व्हावे, तू हिरवे हिरवे व्हावे. हा भार तुझ्या देहाचा मातीने मिरवित न्यावा, प्रत्येक ऋतूचा पक्षी तुझला शोधित यावा. हा भार तुझ्या देहाचा मातीने मिरवित न्यावा, प्रत्येक ऋतूचा पक्षी तुझला शोधित यावा. पाहून तुझ्या बहराला गगनाचे पंख फुटावे. तू हिरवे हिरवे व्हावे, तू हिरवे हिरवे व्हावे, तू हिरवे हिरवे व्हावे. धन्यवाद. सगळ्यात सुरुवातीला मराठवाडा दर्पणचे आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार पटेल साहेब यांचा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी यामध्ये मला आपल्याला शुभेच्छा देण्याची संधी दिली. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. सर्व रसिक श्रोत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा. कुसुमाग्रजांसाठी हे स्मरण आपण करतो, त्यांनाही वंदन. मध्यंतरी अंबाजोगाई हे पुस्तकाचे गाव अशा प्रकारची एक कल्पना मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती. त्याबद्दल कुठल्याही प्रकारची हालचाल नंतरच्या काळामध्ये झालेली नाही आहे. तसा GR सुद्धा काढला होता सर. तशा प्रकारचा GR निघाला होता असे सांगण्यात आलं, परंतु त्याच्या पुढच्या हालचाली काही झालेल्या नाही आहेत. मुळामध्ये पुस्तकाचे गाव ही कल्पना खूप सुंदर आहे, परंतु त्याच्यासाठीची जी तयारी आहे ती तयारी आपल्याकडे कुठलीच नाही आहे. आपल्याकडे फक्त खूप मोठा इतिहास आहे, पण वर्तमानामध्ये आपल्या गावाची त्या प्रकारची कुठलीही तयारी नाही. कारण त्याच्यानंतर विश्व मराठी संमेलन होत आहे नाशिक येथे. आत्ता सध्या आजपासून त्याची सुरुवात आहे. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये माझी एकदा भेट झालेली होती या सचिव पातळीवरच्या एका अधिकाऱ्याशी. त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की आम्ही नंतर जो अभ्यास अंबाजोगाईचा केला त्यामध्ये आम्हाला पुस्तकाचं गाव होण्यासारखी परिस्थिती त्या गावची नाही आहे हे दिसलं. ही फार गंभीर गोष्ट आहे, गंभीर बाब. कारण आपल्याकडे खूप 100 वर्षापूर्वीचं वाचनालय आहे, तिथं 5 सुद्धा वाचक नाही आहेत. नगर परिषदेचं एवढं मोठं वाचनालय आपण केलेलं आहे, तिथं 10 लोकही कुठं वाचायला येत नाही आहेत. सगळे कॉलेजचे वाचनालय काहीच हे नाही, कॉलेज उपक्रम राबवत नाहीत. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कुणीही काहीही प्रयत्न या गावामध्ये करत नाहीत. ही खेदाची बाब आहे. मराठीच्या ज्या काय साहित्य परिषदा आहेत ते स्वतःच्या राजकारणामध्येच गुल आहेत. ते काही काम करीत नाहीत, काही नाही, स्वतःचा उदो करण्यामध्ये त्यांचा वेळ जातो आहे. हे सगळं निदर्शनास सरकारच्या आल्यामुळे खरं म्हणजे ही योजना पुढे जाऊ शकली नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्या येथील आमदार साहेबांना सुद्धा ही गोष्ट सांगण्यात आल्यामुळे त्या याच्यामध्ये लक्ष घालत नाही आहे, कारण ही परिस्थिती सुधारण्याचं त्यांच्या हातात नाही आहे. तर खरं म्हणजे साहित्य परिषदेसारख्या संस्थांनी याच्यासाठी काम करायला पाहिजे, यासाठी वेळ द्यायला पाहिजे. अंबेजोगाई शहरामध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांनी
प्रयत्न करण्याची गरज आहे. मी सर्व शिक्षण संस्थांच्या प्रमुखाला, योगायोगाने ते मित्र असल्यामुळे सर्वांना मी बोललो, परंतु त्यातल्या कुणीही याचा काहीही गांभीर्याने विचार केला नाही. यामुळं आपल्या गावावर ही वेळ आलेली आहे की GR निघूनसुद्धा किंवा हे होऊनसुद्धा सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही. जो कोणी लोकप्रतिनिधी किंवा कोणी असतील त्यांनी ते पाहावं. आम्हा साहित्यिकांचं पुस्तकाचं गाव झालं काय, नाही झालं काय, आमचं काही अडणार नाही आहे. आमचं वाचन सुरूच आहे, आमची साहित्यसेवा सुरूच आहे, ती राहणारच आहे या पुढील काळामध्ये. परंतु गावासाठी ही गोष्ट चांगली होणार होती, ती केवळ आपल्या नाकर्तेपणामुळं, आपल्या चुकीच्या गोष्टीमुळं ती योजना आपल्यापासून दूर गेली, याची नोंद कुणीतरी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. या आजच्या दिनानिमित्त एक माझी छोटी कविता आपल्यासाठी, जी सर्वांना तुम्हाला शुभेच्छापर आहे. तुम्ही मराठी भाषेसाठी अशाच पद्धतीनं वाचन करीत राहावं, नवीन नवीन अनुभव घेत राहावे, यासाठी शुभेच्छा देणारी ही कविता आपल्यासाठी.